सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश. उद्या सर्वांसाठी पर्वणीचा दिवस आहे. उद्या दत्त जयंती आहे. 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार, पौर्णिमा आहे, गुरुवारही आलेला आहे. तर सर्वांसाठी एकदम म्हणजे पर्वणीचा दिवस असा आहे की गुरुवारी आहे. गुरुवारच्या दिवशीच दत्त जयंती आलेली आहे, दत्त जन्मोत्सव आलेला आहे. तर दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी कुठली सेवा करावी, तर सेवा कुठली करावी, तुम्ही जर पारायण करत नसाल, गुरुचैत्र पारायणाला बसला नसाल, तर संक्षिप्त गुरुचैत्राची सेवा अवश्य सगळ्यांनी करा. त्या दिवशी 12च्या आसपास म्हणजे 11:45ला 11:45 आपल्याला गुरुचैत्रातला 4था अध्याय, दत्त जन्माचा अध्याय जो आहे तो गुरुचैत्र ग्रंथातला 4था अध्याय हा प्रत्येकाने वाचावा. ऐकू नये, मोबाईलवरनं वगैरे म्हणू नये. पोथी असेल तर पोथीतनंच म्हणा. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे पोथी आहे, पोथीतनं 4था अध्याय अवश्य म्हणावा. जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव करावा. सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्म करावा. पण पोथीतला अध्याय 6 वाजता वाचू नये, तो सकाळीच वाचावा. साजरा कधी करावा, तर सकाळी आणि संध्याकाळची वेळ जी आहे 6ची, यावेळेस करावा. दुसरी गोष्ट, नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्यांचं पारायण चालू आहे, त्यांना उपवास आहे दिवसभर. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. खिचडी आहे, साबुदाणा खिचडी आहे, वरई आहे, कुठलेही खाऊ शकता. त्याला काही हे नाही आहे. दिवसभराचा उपवास आहे. दुसऱ्या दिवशी जे पारणं आहे तुमचं, उद्यापन आहे, ते उद्यापन सवाष्ण ब्राह्मण बोलवायचे आणि त्यांना जेव घालायचं. तो नैवेद्य होईल. तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा, महाराजांना दाखवायचा. 5 नैवेद्य तुमचे दाखवले जातील. एक दत्त महाराजांच्या पोथीला, एक स्वामी महाराजांना, एक गाईला छोटासा काढून ठेवायचा. त्याच्यानंतर कुलदैवत आणि कुलदेवी, हे 4-5 तुम्हाला नैवेद्य दाखवायचे आहेत. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप, किंवा श्री गुरुदेव दत्त हा जप दिवसभर जप ठेवा. जास्तीत जास्त जप करा. आणि संक्षिप्त गुरुचैत्राचं पारायण अवश्य सगळ्यांनी करावं. ज्यांच्याकडे नाही आहे ते ठीक आहे, जप करत राहिला तरी चालेल. ज्यांच्याकडे आहे, पोथी आहे, तर त्यांनी अवश्य पारायण करावं संक्षिप्त गुरुचैत्राचं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री गुरुदेव दत्त.